तरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। कार्यक्रमामध्ये ऑनलाईन जुडलेले सगळे धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र आणि बंधू आणि भगिनींनो, परत एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि नमो बुद्धाय। तर ज्याप्रमाणे म्हणजे बाबासाहेबांच्या जीवन कार्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, आज आपण एक प्रकारे जसं आपण अनेक जण व्यक्त करत असतो की म्हणजे हा दिवस जो आहे बाबासाहेबांचा जयंती दिवस म्हणून आपण जो साजरा करतो, तर त्या दिवशी म्हणजे एक प्रकारे म्हणजे चिंतन करणे, एक प्रकारे म्हणजे सामाजिक म्हणजे आपली स्थिती जी आहे त्याचं मूल्यांकन करणे, आढावा घेणे आणि अजून म्हणजे बाबासाहेबांनी ज्या म्हणजे या संपूर्ण भारत देशाचं जे म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून चिंतन केलेलं आहे, निरनिराळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत, निरनिराळे विचार मांडलेले आहेत, तर त्या सगळ्यांचं म्हणजे एक प्रकारचे चिंतन करणे, मूल्यमापन करणे आणि अजून आपल्याला किती पुढे जायचं आहे त्याच्याबद्दलचा संकल्प करणे, अशा प्रकारचा आजचा हा दिवस म्हणजे आपण साजरा केला चिंतनाच्या माध्यमातून आणि मूल्यांकनाच्या माध्यमातून। तर म्हणजे विकासाच्या दिशेने अधिक किती पल्ला आपल्याला गाठायचा आहे, आज आपण कुठे म्हणजे उभे आहोत आणि आपली जी लढाई जी आहे नाही काय, कारण की लढाईला कसं आहे बाबासाहेब काय म्हणतात की म्हणजे ही सामाजिक समानतेची लढाई आहे। तर आपल्याला हे लक्षात येतं की मला सर्वप्रथम आज या विषयावर अ, जे काही म्हणजे विचार मी माझ्या चिंतनामधून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करताना मला आठवण जी होते आहे ते म्हणजे 1936 बाबासाहेबांचं भाषण, मुक्ती कोण पथे। आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एक जो शब्दप्रयोग वापरलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे वाटतोय मला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थकारण ह्या विषयाला धरून। आणि तो म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात की हा दोन म्हणजे वर्गांमधला वर्गकलह आहे, म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्य नाही काय, हे जे दोन वर्ग आहेत ज्याला आपण सवर्ण म्हणतो तो स्पृश्य वर्ग आणि दुसरा जो संपूर्ण 85% बहुजन समाज आहे तो 85% बहुजन समाज जो आहे त्याला आपण म्हणजे अस्पृश्यामध्ये निरनिराळ्या जातींमध्ये विभाजित करून म्हणजे तो वर्ग मानला जातो। तर अशा प्रकारे हा दोन वर्गातला वर्गकलह आहे असं बाबासाहेब नमूद करतात। आणि त्यामध्ये आपण बाबासाहेबांच्या संपूर्ण निरनिराळ्या भाषणांमधून म्हणजे विशेषतः त्यांनी 1947 ते 1951 या दरम्यान म्हणजे कायदा मंत्री असताना व निवडणूक प्रचारामध्ये भाग घेऊन निरनिराळ्या भाषणांमधून त्यांनी त्यांचे जे विचार मांडलेत, तर त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की सामाजिक समानतेसाठी आणि आर्थिक समानतेसाठी निरनिराळ्या संकल्पना म्हणजे त्यांनी मांडलेल्या आहेत। सलग म्हणजे असं आर्थिक विचारांवर म्हणजे त्यांनी भाषण केलेली आपल्याला सापडत नाही, पण मात्र त्यांचे संपूर्ण भाषण जर पाहिले आपण तर ते या भारत देशामध्ये म्हणजे सामाजिक समानता कशी स्थापन होईल याच्यावर प्रमुखतेने त्यांनी त्यांची भाषण केलेली आहेत। पण त्याच्यामध्ये सामाजिक समानतेमध्ये म्हणजे आर्थिक समानता ही त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला काय म्हणूया एकमेकांमध्ये गुंतल्यासारखे म्हणजे त्या गोष्टी आहेत। आणि म्हणून आर्थिक विचार हे सामाजिक समानतेमधून सगळ्या भाषणांमधून आपल्याला पाहायला मिळतात, त्याला चिंतनामधून आपण वेगळं म्हणजे दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे। तर बाबासाहेब काय म्हणतात 1936च्या भाषणामध्ये हा वर्ग कलह आहे आणि हा वर्ग कलहामध्ये त्यांनी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपल्या लक्षात आणून दिल्या, ज्या म्हणजे या भारत देशातील संपूर्ण देशाच्या अर्थकारणाशी म्हणजे निगडीत आहेत। तर बाबासाहेब तिथे म्हणतात की सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की नेमकं म्हणजे अस्पृश्यता म्हणजे काय, असा पहिला प्रश्न बाबासाहेब विचारतात। आणि मग अस्पृश्यता समजावून सांगण्यासाठी बाबासाहेब निरनिराळी उदाहरणं देतात। आपल्या सर्वांना ती उदाहरणं माहिती आहेत। म्हणजे अस्पृश्य समाजातील अतिशूद्र समाजातील लोकांनी म्हणजे कोट जरी अंगावर टाकला
वरात घोड्यावर नेण्याचा प्रयत्न केला, लग्नामध्ये पंचपक्वान्न देण्याचा प्रयत्न केला, घरी पाणी पिण्यासाठी म्हणजे धातूची भांडी, ज्याला पितळेची भांडी म्हणतो आपण, स्टीलची भांडी म्हणतो आपण, अशी भांडी खरेदी म्हणजे करून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. पायामध्ये जुते आहेत, मोजे आहेत, हे टाकण्याचा प्रयत्न केला, नाही काय? तर अस्पृश्य समाजाला मारहाण केली जायची. मग इथे बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात की असं का व्हायचं? तर तिथे बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात की जेव्हा जेव्हा तुम्ही समतेने वागण्याचा आग्रह धरता, तेव्हा तेव्हा तुम्हाला मारहाण करण्यात येते, नाही काय? समतेने वागण्याचा आग्रह करता तेव्हा तेव्हा. आणि मग बाबासाहेब पुढे म्हणतात की हे समतेने वागण्यासाठी जेव्हा जेव्हा आग्रह करतात, तर तेव्हा ते काय सांगतात की म्हणजे तुम्ही अस्पृश्य म्हणून, शूद्र म्हणून जन्माला आले, त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हिंदू धर्माने त्याला पवित्रता म्हणजे बहाल केलेली आहे, नाही काय? हे धर्माने तुम्हाला तसं केलेलं आहे, हे ईश्वराने तसं तुम्हाला केलेलं आहे. हे ईश्वराच्या मुळे आणि धर्माच्या पवित्रतामुळे तुम्ही खालच्या पायरीचे आहात. तुम्ही म्हणजे असा समतेचा आग्रह धरू शकत नाही, आमच्या बरोबरीचे तुम्ही नाही आहेत. आणि इथे बाबासाहेब सूक्ष्म पातळीवर अर्थकारण कसं आहे या देशाचं, तिकडे आपलं लक्ष वेधण्याचा म्हणजे प्रयत्न करतात. आणि म्हणून तिथे मग बाबासाहेब म्हणतात की जर या देशामध्ये आर्थिक समानता निर्माण करायची असेल, सामाजिक समानता निर्माण करायची असेल, नाही काय? तर त्यांचं म्हणणं काय आहे, हिंदूंचं म्हणणं काय आहे की हिंदू धर्म म्हणजे जे काही सांगतो ते त्रिकालाबाधित सत्य आहे. ते भूतकाळातही सत्य होतं, वर्तमान काळातही ते आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. म्हणजे तुम्ही शूद्र म्हणून, अतिशूद्र म्हणून त्रिकालाबाधित सत्य धर्माने पवित्रता बहाल केली, याच्या अंतर्गत म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुमची सुटका कधीही होणारी नाही आहे, नाही काय? तुम्ही म्हणजे कधीही याच्यापासून मुक्त होणार नाही आहेत. म्हणून समानता जर स्थापन करायची असेल आणि आर्थिक विकास जर करून घ्यायचा असेल, सामाजिक समानता जर विकसित करायची असेल, तर बाबासाहेब इथे सूक्ष्मपणे 1936 मध्येच आपल्याला लक्षात आणून देतात की धर्मांतराशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. धर्म बदलल्याशिवाय, हिंदू धर्म सोडून दिल्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून म्हणतात, बाबासाहेब कसं म्हणतात की ज्या ज्या लोकांना स्वाभिमानाचं जगणं वाटते, ज्या ज्या लोकांना समतेचं जगणं वाटते, त्यांच्या पुढचा हा प्रश्न आहे. ज्याला स्वाभिमानानं जगायचं नाहीये, ज्याला समतेनं जगायचं नाहीये, त्याच्यासाठी हा प्रश्न म्हणजे कुस्कामी ठरतो. ते खुशाल हिंदू धर्मामध्ये राहू शकतात. अशा पद्धतीने बाबासाहेब म्हणजे आपल्याला जागृत करतात, चेतवतात आपल्याला आणि म्हणजे अर्थकारणाच्या दिशेने, आर्थिक विकासाच्या दिशेने, आर्थिक समानतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब बीज टाकतात, नाही काय? जे सीड म्हणतो आपण, बीज म्हणतो आपण, ती बाबासाहेब म्हणजे इथे टाकता आहेत. आणि त्याच्यामध्ये मग बाबासाहेब काय म्हणतात, अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून सूक्ष्मपणे जर पाहिलं, या संपूर्ण भारत देशाची अर्थव्यवस्था काय केलेलं आहे त्यांनी, म्हणजे ही जी जाती व्यवस्था जी आहे, वैदिक काळापासून आलेली वर्ण व्यवस्थेच्या माध्यमाने आणि त्याचं म्हणजे मॉडिफाईड रूपांतर यांनी जाती व्यवस्थेमध्ये, प्रतिक्रांतीमध्ये जे घडवून आणलं, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण आर्थिक शक्ती जी आहे ती स्वतःकडे केंद्रित केलेली आहे. म्हणजे जी व्यवस्था तयार केलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि म्हणजे शूद्र, आणि आपण सगळे येत होतो अतिशूद्र मध्ये, नाही काय, अस्पृश्य म्हणून. तर बाबासाहेब याला काय म्हणतात, 1936च्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की ब्राह्मणाने संपूर्ण एज्युकेशन, शिक्षणाचं क्षेत्र आपल्याकडे नियंत्रित ठेवलं, दुसरे कोणीही शिकणार नाही, फक्त ब्राह्मणच म्हणजे शिकणार, नाही काय? आणि शिकून म्हणजे सगळ्या प्रकारचं नियंत्रण आणि आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण म्हणजे ब्राह्मणांनी स्वतःकडे केलेलं आहे. आणि इतर संपूर्ण भारतीय समाजाला एक प्रकारे बाबासाहेब म्हणतात बौद्धिक गुलामगिरीमध्ये टाकलेला आहे. आणि क्षत्रियांकडे जे त्यांनी रक्षणाचं काम दिलं,
त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय समाजाला एक प्रकारे तुरुंगात बोलता आहेत की म्हणजे पैसा फक्त त्यांनीच कमवायचा आणि इतरांसाठी म्हणजे बाबासाहेबांनी त्याला शब्दप्रयोग वापरलेला आहे आर्थिक म्हणजे गुलामगिरीमध्ये सर्वांना ठेवायचं त्याला बाबासाहेब शब्दप्रयोग वापरतात स्वार्थपरायणता आणि अशा प्रकारे एक तऱ्हेचं षड्यंत्र कपट कारस्थान अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी तयार केली आणि भारतातील बहुजन हा जो समाज आहे 85% जो समाज आहे या बहुजन समाजाला आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे गुलाम करून ठेवलेला आहे बंधू आणि भगिनींनो बाबासाहेब काय म्हणतात की आर्थिक शक्ती एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये जो पाठीचा कणा असतो ना तर पाठीचा कण्यासारखी म्हणजे ती आर्थिक शक्ती कार्यरत असते माणूस उभा कशाने राहतो तर पाठीच्या कण्यामुळे उभा राहतो पाठीचा कणा जर म्हणजे डॅमेज झाला नाही काय नादुरुस्त म्हणजे झाला नाही काय त्याच्यात काही रोग उत्पन्न झाला तर आपण पद्धतशीर उभं राहू शकत नाही आणि म्हणून आर्थिक शक्ती अर्थकारण हे संपूर्ण समाज व्यवस्थेला म्हणजे निरोगी राहण्यासाठी स्वस्थ ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते या दृष्टीने बाबासाहेब म्हणजे आर्थिक म्हणजे विषयाकडे म्हणजे बघतात आणि बाबासाहेबांचं बंधू आणि भगिनींना जर आपण शिक्षण पाहिलं तर काय लक्षात येते बाबासाहेबांचं सगळं शिक्षण हे आपल्याला लक्षात येईल अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः झालेलं आहे नाही काय सर्वप्रथम जर त्यांच्या शिक्षणाकडे थोडंसं आपण लक्ष टाकलं तर 1915 मध्ये पहिल्यांदा त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये नाही काय जो प्रबंध सादर केला एम.ए. इकॉनॉमिक्स मध्ये नाही काय घेण्यासाठी जो प्रबंध सादर केलेला होता एन्शियंट इंडियन कॉमर्स नाही काय अशा प्रकारचा प्रबंध त्यांनी सादर केला आणि त्यांच्या म्हणजे पीएचडीचा जो थेसिस होता तो पीएचडीचा थेसिस सुद्धा कशावर होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हे हिस्टोरिकल अँड अनालिटिकल स्टडी नाही काय म्हणजे अर्थकारणाला धरूनच हा त्यांचा विषय म्हणजे पीएचडीचा राहिलेला आहे त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये 1917 मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना म्हणजे मास्टर ऑफ सायन्स म्हणून जी पदवी मिळाली 1921 मध्ये नाही काय तर तो सुद्धा मास्टर ऑफ सायन्सचा त्यांचा जो म्हणजे प्रबंध होता तर तो सुद्धा कशावर होता द प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया नाही काय या प्रबंधावर त्यांना मास्टर ऑफ सायन्स सुद्धा मिळालं आणि त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स सुद्धा दोन्ही पदव्या त्यांना याच म्हणजे प्रबंधांवर म्हणजे मिळालेल्या आहेत या प्रकारे आणि त्यांनी सर्वप्रथम नोकरी पण कशाची केली बाबासाहेबांनी तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून मुंबईला त्यांनी सीडेनहॅम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे आणि अर्थशास्त्राचे अतिशय प्रसिद्ध म्हणजे आणि लोकप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे तर या प्रकारे म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही पदव्या प्राप्त केल्या आणि अभ्यास केला प्रबंध सादर केले तर त्याचा मूळ विषय जो आहे तो अर्थकारणाशी नाही काय म्हणजे जुळून असलेला आहे अर्थशास्त्रामध्ये म्हणजे एक प्रकारे निपुणता पारंगतता त्यांनी म्हणजे प्राप्त केलेली होती अशा प्रकारचं बाबासाहेब हे व्यक्तिमत्व म्हणजे आपण बघतो आणि म्हणून आज 130वी जयंती साजरी करतो आहे आणि आपण कसं म्हणजे मी बघतो आहे की जवळपास म्हणजे संपूर्ण करोडो लोकांची बाबासाहेब ही एक प्रकारे म्हणजे त्याला काय म्हणूया की संरक्षण देणारी प्रेरणा देणारी उत्साह निर्माण करणारी नाही काय सगळ्या प्रकारची मरगळ झटकून टाकणारी अशी एक जबरदस्त म्हणजे बाबासाहेब ही एक म्हणजे शक्ती आहे या पद्धतीने आपण म्हणजे बघतोय आता बघा 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला आणि म्हणजे निरनिराळ्या म्हणजे प्रसंगांमधून बाबासाहेबांवर बोलणं बाबासाहेबांवर चिंतन करणं बाबासाहेबांच्या विचारांना नाही काय आपण अभ्यास करणं एक प्रकारे जबरदस्त आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो एक शक्ती निर्माण होते नाही का एक उत्साह निर्माण होतो तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे म्हणजे आपण बघितलं तर म्हणजे संपूर्ण बाबासाहेबांच्या सामाजिक म्हणजे दृष्टिकोनातून जे काही त्यांची विचार आपण पाहिले तर त्याच्यामध्ये म्हणजे
आर्थिक उन्नतीची, आर्थिक विकासाची, आर्थिक निरनिराळ्या म्हणजे संकल्पना त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत सरकार पुढे, म्हणजे कायदा मंत्री असताना, ब्रिटिश इंडियामध्ये मंत्री असताना, त्यांच्या गव्हर्नर सोबत काम करताना संपूर्ण त्यांच्या संकल्पना जर पाहिल्या त्या थोडक्यात आपण म्हणजे बघण्याचा म्हणजे प्रयत्न म्हणजे करणार आहोत. त्यांच्याच म्हणजे मूल मंत्राने त्यांनी आपल्याला मूल मंत्र दिला. कोणता मूल मंत्र दिला त्यांनी आपल्याला? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, नाही का? हा त्यांनी आपल्याला मूल मंत्र दिला. आणि तो मूल मंत्र संपूर्ण म्हणजे भारतातील म्हणजे अस्पृश्य समाजाने जे जे काही अस्पृश्य नाही काय त्यांनी म्हणजे हिंदू धर्माचा त्याग केला, बाबासाहेबांच्या विचारांची कास धरली आणि बौद्ध म्हणजे झाले, बौद्ध धर्माचा म्हणजे स्वीकार त्यांनी केला. आज हा समाज बघा, नाही काय? या मूल मंत्रामुळे हा संपूर्ण समाज आज बंधू आणि भगिनींनो जगभर पसरलेला आहे, नाही काय? ऑस्ट्रेलियामध्ये जा, न्यूझीलंडमध्ये जा, लॉस एंजलिस मध्ये जा, न्यूयॉर्कला जा, तुम्ही लंडनला जा, जर्मनी, फ्रान्सला जा, नाही का? इकडे पूर्वेकडे जपान, हाँगकाँग, चायना, कोरिया या संपूर्ण देशांमध्ये भारत देशातील आंबेडकरी युथ जो आहे, आंबेडकरी तरुण जो आहे तो तुम्हाला मिळणार, नक्कीच मिळणार, नाही काय? एवढी मोठी ही जी प्रगती जी आहे, ही प्रगती कशामुळे झालेली आहे? तर शिक्षणाच्या मूल मंत्रामुळे. आणि शिक्षणाच्या मूल मंत्रामुळे काय झालेलं आहे? आपण आपली आर्थिक प्रगती साध्य केलेली आहे. शिक्षणामुळे निरनिराळ्या पातळीवर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि म्हणजे शासकीय प्रशासनामध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण निरनिराळ्या पदांवर पोहोचलेलो आहोत. आणि जो आर्थिक विकास या पद्धतीने साधलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये आज आपण म्हणजे पसरलेलो आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला त्यांचे विचार म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष वाचून दाखवतो की आर्थिक म्हणजे चिंतन किंवा त्यांच्या संकल्पना ह्या किती म्हणजे महत्वाच्या आहेत. तर 3 ऑक्टोबर 1954 ला दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांनी केलेलं भाषण आहे, नाही काय? आणि मुक्त छंदामध्ये 1976 मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. आणि मी जे वाचन करतो आहे, नागपूरला एक प्रसिद्ध प्राध्यापक होते माप गांजरे, त्यांनी मराठीमधून बाबासाहेबांच्या भाषणांचा संकलन केलेलं आहे. त्याच्यामध्ये याचं शीर्षक दिलेलं आहे, माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान, हे त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. आणि या त्यांचा भाषणाचा, बाबासाहेबांच्या भाषणाचा शेवटचा हा पॅराग्राफ आहे जो मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचे विचार यामध्ये आपल्याला म्हणजे चिंतनासाठी उपलब्ध आहेत. तर बाबासाहेब कसं म्हणतात, आज भारतीय व्यक्ती 2 निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. 2 निरनिराळ्या ध्येयवादांनी. राज्यघटनेच्या प्रस्तावात जे प्रिएम्बल आहे कॉन्स्टिट्यूशनचं, संविधानाचं, राज्यघटनेच्या प्रस्तावात सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. बघा, लक्षात घ्या, राज्यघटनेच्या प्रस्तावात सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे 2 परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या जीवन मूल्यांना मान्यता मिळालेली आहे. काय झालेलं आहे? राजकीय ध्येयवादामुळे म्हणजे प्रिएम्बलमुळे, संविधानामुळे, नाही काय? संविधान हे राजकीय पातळीवर नाही काय भारत देशासाठी म्हणजे त्याला स्वीकार करण्यात आलं आणि भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. या दृष्टिकोनातून बाबासाहेब म्हणतात, राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या जीवन मूल्यांना मान्यता मिळालेली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे, बघा बाबासाहेब आता काय म्हणतात इथे, तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्वे व्यवहारात नाकारली गेलेली आहे. काय म्हणतात बाबासाहेब? स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व
म्हणजे जो सनातनी प्रचलित म्हणजे वृत्तीचे लोक जे आहेत, म्हणजे वैदिक, ब्राह्मणवाद आणि हिंदूवाद, हा जो सनातनी वृत्तीचा जो म्हणजे लोकांचा जो समूह आहे, त्यांनी सामाजिक पातळीवर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे नाकारली गेलेली आहे. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे, प्रश्न उपस्थित करतात. हे विसंगती आहे ही या भारत देशातील, आणि ही विसंगती किती काळ चालणार आहे. कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपाय नाही. म्हणजे इथे काय म्हणतात बाबासाहेब, एक दुसऱ्याला शरण जाणे म्हणजे सामाजिक ध्येयवाद आणि सामाजिक हे राजकीय ध्येयवाद आणि सामाजिक ध्येयवाद हे दोघही एकरूप झाले पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व राजकीय पातळीवरून नाही काय सामाजिक पातळीवर म्हणजे संपूर्ण समाजामध्ये कसं निर्माण होईल त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, हे बाबासाहेब सुचवतात. अशी एकरूपता निर्माण झाल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही. सरकार कोणाचं पण असो, नाही काय, भारतीय जनता पार्टीचं असो, काँग्रेसचं असो, किंवा उद्या चालून बहुजन समाज पार्टीचं सरकार येऊ, नाही काय, पण मात्र समाजामध्ये ही मूल्य सामाजिक पातळीवर समरस झाल्याशिवाय, रुजल्याशिवाय तरुणोपाय नाही. भारत हे राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकत नाही. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मूळ धरू शकणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्य नाही काय सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी सरकारने याबद्दल विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकरूप म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्य म्हणजे सर्व स्तरावर, आर्थिक स्तर असो, सामाजिक स्तर असो, राजकीय स्तर असो, या तीनही स्तरावर ही मूल्य जोपर्यंत या भारत देशातील करोडो लोकांच्या मनामध्ये रुजत नाही, तोपर्यंत राष्ट्र म्हणून भारत देशाचा उदय होऊ शकणार नाही. अशा प्रकारचे विचार बाबासाहेब इथे मांडतात. आणि पुढे काय म्हणतात, माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे. बाबासाहेब काय म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझं जीवन तत्वज्ञान आहे. लढाई लढण्यासाठी बंधू आणि भगिनींनो विशिष्ट जीवन मूल्य पाहिजे असतात. आणि बाबासाहेब म्हणतात, माझ्या लढाईची आणि माझ्या व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिमत्वाची, तत्वज्ञानाची ही जीवन मूल्य आहेत, याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे, तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला प्रचंड उमेद आहे, अशी मला खात्री आहे. एक दिवस असा या भारत देशामध्ये उजाडेल, आणि ज्या दिवशी म्हणजे राजकीय स्तरावर, सामाजिक स्तरावर आणि आर्थिक स्तरावर ही म्हणजे मूल्य रुजलेली असतील, अशा प्रकारचा विश्वास बाळगून बाबासाहेबांनी म्हणजे 3 ऑक्टोबर 1954 दिल्ली आकाशवाणीवरून हे भाषण केलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, काय लक्षात येते या विचारांमधून, सामाजिक समानता चा म्हणजे हा सगळा म्हणजे लढाईचा भाग आहे. आणि याचाच भाग त्यांनी जो म्हणजे ब्राह्मणवादाला विरोध केला, तो या सामाजिक समानतेचा भाग म्हणून म्हणजे त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून म्हणजे ब्राह्मणवादाचा विरोध करून जाती व्यवस्था नष्ट केल्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. त्यांनी जे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण करून संपूर्ण 85% समाजाचं जे शोषण केलेलं आहे, नाही काय, त्याच्यावर बाबासाहेब बोट ठेवतात. त्याच्या विरुद्ध बाबासाहेब आपला आवाज उठवतात. आणि म्हणजे ते लक्षात काय आणून देतात, याच्यामध्ये बाधा कशाची आहे, सामाजिक समानता विकसित झाल्याशिवाय आर्थिक समानता येणार नाही. ह्या दोन्ही एक दुसऱ्यांना पूरक असलेल्या गोष्टी आहेत, एक दुसऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की याच्यामध्ये बाधा येणारी जर काही बाब असेल तर ती म्हणजे या भारत देशातील सामाजिक स्तरावर म्हणजे अजूनही काय घडते आहे, आमचा समाज निरनिराळ्या रूढी परंपरांमध्ये गुंतून आहे.
सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी ही लढाई काही आपल्याला दिसत नाही. ही लढाई अदृश्य आहे, नाही काय? दिसते का सामाजिक समानतेची लढाई आपल्याला? हा, ही अशी म्हणजे दाखवल्या जात नाही. आता लक्षात घ्या, उदाहरण घ्यायचं झालं तर आपण लक्षात घेऊ, आपलं स्वतःचं उदाहरण घेऊ आपण. आपण धर्मांतरित झालो, नाही काय? आपल्या धर्मांतराला जवळपास 65 वर्ष झालेली आहे, नाही काय? आजही म्हणजे हजारो वर्ष हिंदू म्हणून जी काही गुलामगिरीचं जीवन जगलं आणि जे काही संस्कारितता निर्माण झाली, त्याच्यामधनं आपण मुक्त झालोत का? बघा, हं? आजही कितीतरी हिंदूंच्या रूढी परंपरेचे आपण बळी आहोत. हा समाज बळी आहे, नाही काय? अनेक रूढी परंपरा ज्या आहेत, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये त्या सगळ्यांचा समाचार घेतला, नाही काय? सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी म्हणजे अतिशय झणझणीत बाबासाहेबांनी शब्दप्रयोगांमध्ये त्याची मांडणी केली. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना ईश्वर म्हणणार नाही, नाही काय? मी रामकृष्ण यांना ईश्वर म्हणणार नाही, नाही काय? मी आत्मा, नाही काय? आत्म्याचे विषय कर्मकांड हे सगळे याला मी मानणार नाही, नाही काय? ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही, नाही काय? हे सगळं इतकं जबरदस्त बाबासाहेबांनी मांडणी केली, नाही काय? तरी सुद्धा आज आपण या रूढी परंपरेमधून आंबेडकरी समाज काही बाहेर पडू शकला नाही, नाही काय? सरकारने बाबासाहेब काय म्हणतात, नाही काय? आर्थिक विकासाला बाधा काय येते? तर ह्या म्हणजे सगळ्या म्हणजे सामाजिक रूढी परंपरा बाधा आहेत. कशा? 365 दिवस यांनी काय केलेलं आहे? आपल्यासाठी सण तयार केलेले आहेत, उत्सव तयार केलेले आहेत. पैसा कोणाला द्यायचा? सण साजरे करायचे म्हणजे बाजारातून निरनिराळ्या वस्तू विकत आणायच्या, नवीन कपडे विकत आणायचे, खायच्या वस्तू विकत आणायच्या आणि पैसा कोणाला द्यायचा? नाही काय? व्यापारी वर्गाला द्यायचा, नाही काय? पूजा कोणाच्या हातून करून घ्यायची? ब्राह्मणाच्या हातून करून घ्यायची. म्हणजे आर्थिक केंद्रीकरण, नाही काय? आर्थिक शोषण या प्रकारे परंपरा रूढीच्या माध्यमाने जे आपल्या लक्षात येत नाही, आपली मानसिक म्हणजे गुलामगिरी तयार केलेली आहे. आणि आजही भारत देशातील हा बहुजन समाज त्याच्यामधून मुक्त होऊ शकलेला नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की सामाजिक पातळीवर म्हणजे समानता विकसित करण्यासाठी रूढी परंपरा आर्थिक विकासाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला सर्वात मोठी बाधा आहे. आणि म्हणून निवडक लोक जे समजलेत, नाही काय, ते बाहेर पडलेत. संपूर्ण ईश्वर आत्मा कर्मकांड पूजा, नाही काय, ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलेत. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब नमूद करतात की या अंधश्रद्धेवर काय केलं पाहिजे, नाही काय? सरकारने राजकीय हस्तक्षेप केला पाहिजे आणि सरकारने भारत देशातून अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी कार्य केलं पाहिजे, अशी बाबासाहेबांनी संकल्पनेची मांडणी केली. पण वस्तुस्थिती कशी आहे, नाही काय? दूरदर्शनवर टीव्हीवर म्हणजे आपल्याला सगळ्या सिरियल मधून आता जसा आज गुढीपाडवा आहे, नाही काय? तर सगळीकडे काय नजर येतं? टीव्हीवर पाहिलं तर सगळ्या गुढीपाडवाच्या म्हणजे सगळ्या सिरियल मधून म्हणजे त्याचं प्रमोशन ते कसं साजरं केलं पाहिजे हे दाखवण्यात येईल. म्हणजे आर्थिक केंद्रीकरण, नाही काय? आर्थिक शोषण या पद्धतीने म्हणजे करून ठेवण्यात आलेलं आहे. आजही ते या बहुजन समाजाला लक्षात येत नाही. आणि बाबासाहेबांनी संकल्पना काय मांडली की याला राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे. हे शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यक्रम हाती घेतले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कसं लक्षात येतं की म्हणजे दाभोळकरांनी याच्या विरुद्ध काम केलं, नाही काय? कलबुर्गीने याच्या विरुद्ध काम केलं, नाही काय? आपल्या गौरी लंकेशने याच्या विरुद्ध काम केलं. तर त्या सर्वांना, नाही काय, म्हणजे मृत्यू झाला, नाही काय? त्यांचे म्हणजे या या जगामधनं त्यांना म्हणजे एक प्रकारे बळजबरीने त्यांना या जगाचा निरोप म्हणजे घ्यायला लावण्यात आला, नाही काय? म्हणून म्हणजे हे कशासाठी आहे? कारण की आर्थिक म्हणजे सत्तेचं आणि सामाजिक समानतेच्या सत्तेचं केंद्रीकरण कायम राहिलं पाहिजे. आणि बहुजन समाज जो आहे तो तसाच अज्ञानामध्ये म्हणजे गुलाम राहिला पाहिजे. इतकी सूक्ष्म रचना जी आहे ती रचना या भारत देशामध्ये
म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. याच्या विरुद्ध आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून बाहेर पडलो, पण झालं काय आपलं? आपण नवीन कर्मकांडामध्ये म्हणजे अडकलो. बौद्धांचे नवीन कर्मकांड झाले आणि विहारात जाणं आणि परित्राण करणं हे बौद्धांचे नवीन कर्मकांड निर्माण झाले, नाही काय? म्हणून आपण सुद्धा अतिशय जागृतीपूर्वक म्हणजे आर्थिक म्हणजे चिंतन केलं पाहिजे आणि म्हणजे आपली जागृती आपली स्मृती कायम ठेवून याच्यातनं आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा आर्थिक विषय संकल्पना विकासाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब म्हणतात आणि तो म्हणजे शिक्षणाविषयी, नाही काय? बाबासाहेबांचे शब्द जर वाचायचे म्हणजे लक्षात घ्यायचे झाले तर बाबासाहेब काय म्हणतात की आम्ही म्हणजे बाबासाहेब हे सरकारला म्हणतायत इथे, नाही काय? जे काही सरकार चालवणारी लोक आहेत त्यांना उद्देशून बाबासाहेब म्हणतात आम्ही निष्ठापूर्वक नैतिकता धर्म समता बंधुत्व सामाजिक न्यायाने, बघा सगळ्या शब्दांचा उल्लेख बाबासाहेबांनी इथे केलेला आहे. आम्ही निष्ठापूर्वक नैतिकता धर्म समता बंधुत्व सामाजिक न्यायाने शिक्षण जनतेला दिलं पाहिजे. कसं म्हणतात? शिक्षण, एज्युकेशन, आणि त्याच्या एज्युकेशन म्हणजे जनतेला देण्याकरिता न्यायाने सामाजिक न्यायाने आणि बंधुत्वाने आणि समतेने संपूर्ण भारतीय समाजाला, नाही काय, नैतिकतेने, नाही काय, नैतिकतेने शिक्षण दिलं पाहिजे, ज्यामुळे सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक वातावरण निरोगी राहू शकेल. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वातावरण निरोगी राहू शकेल अशा प्रकारचं शिक्षण हे नैतिकतेने म्हणजे सर्व म्हणजे नैतिकतेने म्हणण्याचं बाबासाहेबांचं तात्पर्य काय आहे तर भारतातील सगळ्या समाजाला, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो कोणत्याही समाजाचा असो, सर्वांना म्हणजे शिक्षण हे खुलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाधा असू नये आणि सर्वांना एकसारखं म्हणजे शिक्षण असावं. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे शिक्षणाचा म्हणजे इथे उल्लेख केलेला आहे. एकसारखेपणा भारतीय करोडो लोकांसाठी, कोणत्याही जाती धर्मांसाठी त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये भेदभाव असता कामा नये, नाही काय? समानतेने सामाजिक समानता निर्माण करायची आहे, आर्थिक समानता निर्माण करायची आहे, तर भारत देशाचा प्रत्येक स्त्री आणि पुरुष शिकला पाहिजे. आणि हे बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांकडून म्हणजे आलेली जबाबदारी एक प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेबांनी यामध्ये. तर बाबासाहेब महात्मा फुल्यांनी बघा बंधू आणि भगिनी, हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली होती. त्यांनी निवेदन दिलेलं होतं महात्मा फुल्यांनी आणि मागणी कशाची केलेली होती तर भारतातील प्रत्येक म्हणजे मुलगा मुलगी स्त्री असो पुरुष असो 7वी पर्यंत म्हणजे सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. ही महात्मा फुल्यांची मागणी होती हंटर कमिशन पुढे, नाही काय? सक्तीचं, नाही काय? आणि ही मागणी पुढे रेटून बाबासाहेबांनी नेली त्यांच्या म्हणजे काळामध्ये, बाबासाहेबांनी स्वतःच्या म्हणजे काळामध्ये. तर त्यांनी सरकारला मागणी काय केली की प्रत्येक मुलगा आणि मुलगी भारत देशाचा कसलाही भेदभाव न ठेवता कोणत्याही जाती धर्माचा असो तो 12वी पर्यंत शिकलाच पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि जर आई वडिलांनी मुला मुलींना शिकायला पाठवलं नाही तर त्या आई वडिलांना कोठडीमध्ये पाठवलं पाहिजे, जेलमध्ये पाठवलं पाहिजे. बाबासाहेब इतके म्हणजे जबरदस्त होते, नाही काय? अशा प्रकारे म्हणजे कठोर शब्दांचा सुद्धा वापर करून बाबासाहेब आपली तळमळ व्यक्त करीत होते. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी 12वी पर्यंतच्या सक्तीच्या शिक्षणासोबत अजून एक गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती, ती म्हणजे की 8व्या वर्गापासून बघा बंधू आणि भगिनींनो, आपण म्हणजे शाळेमध्ये एनसीसी च म्हणजे शिक्षण घेत असतो, नाही काय? म्हणजे आर्मीमध्ये आर्मीच्या द्वारे एनसीसी च म्हणजे तो जो काही म्हणजे शिक्षणाचा म्हणजे दलाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बंदूक चालवण्याचं शिकवलं जातं, मार्च करण्याचं शिकवलं जातं, शिस्तबद्ध जीवनाबद्दल म्हणजे माहिती दिली जाते, देशाच्या संरक्षणाविषयी म्हणजे सांगितलं जातं. हे सगळं एनसीसी मध्ये शिकवलं जातं, नेव्ही मध्ये शिकवलं जातं. तर 8व्या वर्गापासून आपल्याला तो ऑप्शनल म्हणजे विषय असतो आणि अनेक तरुण मुलं मुली त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात. बाबासाहेब काय म्हणाले
12वी पर्यंत 8व्या वर्गापासून एनसीसी द्वारे म्हणजे सक्तीचं शिक्षण जर दिलं तर ऑलरेडी आपल्याकडे 12वी म्हणजे शिकलेला, ग्रॅज्युएट नंतर झालेला आणि मिलिटरीचं शिक्षण घेतलेला तरुण वर्ग आपल्याकडे राहील. ऐन वेळेवर जर म्हणजे आपल्याला सैन्य भरतीची गरज भासली, बॉर्डरवर सैन्याची गरज भासली, तर आपल्याकडे अशी तरुण फळी म्हणजे तयार राहील. ही बाबासाहेबांची म्हणजे देश संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ऐन वेळेवर सैनिकाची टंचाई भासू नये म्हणून त्यांनी 12वीच्या शिक्षणासोबत अशा प्रकारे मिलिटरीचं शिक्षण सुद्धा सक्तीचं असलं पाहिजे ही संकल्पना मांडली. पण प्रत्यक्ष वास्तव्यात काय बघतो आहेत आपण, नाही काय? बाबासाहेबांची ही संकल्पना म्हणजे शिक्षणाच्या माध्यमाने आज फक्त 65 वर्षामध्ये नाही काय हा संपूर्ण समाज जो निरनिराळ्या पदांवर पोहोचला, त्याने आपला आर्थिक विकास केला आणि तो संपूर्ण जगभर पसरला हे आपल्या पुढे आहे. पण तरी सुद्धा शासकीय पातळीवर, सरकारी पातळीवर म्हणजे आपण इथे कमी पडतो आहोत बाबासाहेबांच्या या संकल्पना राबवण्यासाठी. आणि आजही आपण काय करतो आहोत, एक प्रकारे नवीन प्रकारची जाती व्यवस्था शिक्षणामध्ये निर्माण केल्या गेलेली आहे. ती कशी? नवीन प्रकारची जाती व्यवस्था बघा, तर आपल्याकडे म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे बोर्ड जे आहे नाही काय, ICSE नाही काय, अशा प्रकारचं एक बोर्ड आहे शिक्षण देणार. दुसरं बोर्ड कोणतं आहे? CBSE नाही काय. तिसरं बोर्ड कोणतं आहे? स्टेट बोर्ड नाही काय. अशा प्रकारे शिक्षणाचे स्तर निर्माण करण्यात आलेले आहेत नाही काय. आता ICSE बोर्डाचं शिक्षण आणि CBSE बोर्डाचं शिक्षण या भारत देशातील जी गरीब म्हणजे गावामध्ये राहणारी जी जनता आहे ती घेऊ शकते का? नाही घेऊ शकत. बरोबर आहे. स्टेट बोर्डाचं शिक्षण आणि ग्रामीण पातळीवरून शहरामध्ये आलेले जे लोक आहेत ते काही अंशी ज्यांना चांगला रोजगार मिळाला तर ते थोडेफार म्हणजे इंग्रजी एज्युकेशन घेऊ शकतात नाही काय. अन्यथा करोडो जनसंख्या जी आहे भारत देशातील ती उच्च प्रकारच्या शिक्षणापासून वंचित आहे आणि एक प्रकारे आर्थिक विकासापासून त्याला वंचित करण्यात आलेला आहे. हे सूक्ष्म पातळीवर लक्षात घेण्याची गरज आहे. आणि म्हणून सरकार कशा प्रकारची धोरणं राबवित आहे तर हा समाज म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून विकासाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून शिक्षणाचे असे स्तर तयार करून भारतीय बहुजन समाजाने त्या दिशेने वाटचाल करू नये. आणि उद्या चालून काय होईल, जर मोठ्या प्रमाणामध्ये हा बहुजन समाज म्हणजे सुशिक्षित झाला आणि आर्थिक दृष्टिकोनातून जर तो पायावर उभा झाला आणि स्वावलंबी झाला तर तो काय करणार, तो राजकारणामध्ये आपली भागीदारी मागणार, आपल्या लोकसंख्येच्या म्हणजे तुलनेमध्ये तो प्रतिनिधित्व मागणार आणि सत्तेचं म्हणजे काय होईल, त्यांच्या हातून ती सत्ता म्हणजे जाईल. म्हणून त्या दृष्टिकोनातून ही रचना जी आहे सूक्ष्म पातळीवर करण्यात आलेली आहे आणि म्हणून याविषयी आपण अतिशय जागृती बाळगली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय भूमिका मांडली? बाबासाहेबांनी भूमिका मांडली की गाव सोडा आणि शहरामध्ये या. कशासाठी? तर सामाजिक समानता, आर्थिक समानतेच्या सूक्ष्म पातळीवर म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी हे आव्हान केलं. बंधू आणि भगिनींनो, आपण शहरात आलो तर आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळू शकतो, शहरामध्ये त्या संधी मिळतात आणि शहरामध्ये शिक्षणाच्या सुद्धा चांगल्या संधी मिळतात. आणि म्हणून शिक्षणाच्या चांगल्या संधीमुळे आणि रोजगारांच्या चांगल्या संधीमुळे म्हणजे शहरामध्ये तुम्ही चांगला रोजगार कमवू शकता आणि शिक्षणही दर्जेदार प्राप्त करू शकता. तर ह्या दोन गोष्टी जर साध्य झाल्या आणि आपली मुलं मुली म्हणजे शहरामध्ये राहून जर चांगली सुशिक्षित झाली, शिकली तर संपूर्ण येणाऱ्या पिढ्या दुरुस्त होऊन जातात, आर्थिक शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण निरनिराळ्या पातळीवर म्हणजे आपलं योगदान देण्यासाठी सक्षम होतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते रुजवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण बहुजन समाजाला ते आव्हान केलं की गाव सोडून शहरामध्ये येऊन राहण्याचा प्रयत्न करा आणि शहरामधून म्हणजे स्वतःच्या पिढ्या, येणाऱ्या पिढ्यांच्या विकासासाठी म्हणजे स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा.
या पद्धतीने बाबासाहेबांनी संपूर्ण म्हणजे बहुजन समाजाला आव्हान केलं. आणि म्हणून आर्थिक सामाजिक म्हणजे समतोलाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं परत मी तुम्हाला बाबासाहेबांचे विचार सरळ सरळ म्हणजे वाचून दाखवतो. 4-5 त्यांच्या ज्या ओळी आहेत तर त्या अशा पद्धतीच्या आहेत. बाबासाहेब इथे म्हणतात बघा, आर्थिक सामाजिक समतोल राखण्याची क्रिया. काय म्हणतात बाबासाहेब इथे? आर्थिक सामाजिक समतोल राखण्याची क्रिया नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करून समाजाच्या भविष्याची सुरक्षेची तरतूद करून ठेवते. उत्पादनाची साधने, उत्पादने, उत्पादनाचे फायदे याचा तपशील अशा प्रकारे असतो की समाजातील कोणताही वर्ग उपेक्षित राहू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना होण्यास अवधी पाहिजे. कारण भारताचे मूळ स्वरूप हे प्रजासत्ताक नाही. वास्तविक पाहता जोपर्यंत एखाद्या देशाचा पाया, बघा फार सुंदर मांडणी केलेली आहे बाबासाहेबांनी. वास्तविक पाहता जोपर्यंत एखाद्या देशाचा पाया सामाजिक आर्थिक लोकशाही नसतो तोपर्यंत राजनीतिक लोकशाही त्या देशात मूळ धरू शकत नाही. बघा कशी मांडणी आहे बाबासाहेबांची. राजकीय लोकशाही मूळ धरू शकत नाही. त्याच्यासाठी काय गरज आहे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा पाया पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही याच्यामध्ये पुढे बाबासाहेब म्हणतात भारतात प्रजासत्ताकाची स्थापना करण्यामागे आर्थिक सामाजिक लोकशाही समरस करणे हा मुख्य उद्देश आहे. भारत देशाला बाबासाहेबांनी घटना दिली आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित म्हणजे भारत देश 1950 ला गणराज्य म्हणून घोषित झालं. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? मुख्य उद्देश आहे की या भारत देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही म्हणजे रुजवणे हा उद्देश आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात सामाजिक लोकशाही याचा अर्थ बघा, सामाजिक लोकशाही याचा अर्थ जातीविहीन, वर्गविहीन, शोषण मुक्त समाजाची रचना होय. काय सुंदर शब्द आहेत, आहे ना? म्हणजे सामाजिक लोकशाहीचा अर्थ बाबासाहेब सांगतात जातीविहीन, वर्गविहीन, शोषण मुक्त समाजाची रचना होय. आर्थिक लोकशाहीचा अर्थ बाबासाहेब म्हणतात आर्थिक उन्नतीसाठी समान संधी उपलब्ध करून देणे होय. आर्थिक लोकशाही केव्हा निर्माण होईल? समान संधी उपलब्ध करून देणे होय. तसेच विकासाच्या साधनांचे विकेंद्रीकरण करण होय. विकासांच्या साधनांचं विकेंद्रीकरण. आर्थिक तसेच सामाजिक लोकशाहीची शक्ती स्वातंत्र्यता, समता, बंधुत्व या मूल्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत लोकांना आर्थिक सामाजिक स्वातंत्र्य, समानता तसेच सामाजिक न्याय मिळत नाही तोपर्यंत आर्थिक सामाजिक लोकशाहीची स्थापना होणे अशक्य आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी म्हणजे या त्यांच्या आर्थिक विचारांमध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. आणि बाबासाहेब कशावर जोर देत आहेत तर बाबासाहेब जोर देत आहेत आर्थिक आणि सामाजिक म्हणजे समानता कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातून बाबासाहेब इथे म्हणजे जोर देत आहेत. तर यामधून आपल्याला लक्षात येते की या पद्धतीची म्हणजे रचना निर्माण करण्यासाठी नाही काय बाबासाहेबांनी संकल्पना मांडलेल्या आहेत. निरनिराळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. आणि त्या संकल्पना म्हणजे कशा आहेत तर त्याच्यामध्ये जर म्हणजे लक्षात आलं की संसाधन नाही काय संसाधनांचं म्हणजे त्यांनी जे उपाय सुचवलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी उपाय कशाचा सुचवलेला आहे? आर्थिक संकटाचे निदान करणारा क्रांतिकारक मार्ग असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आर्थिक म्हणजे संकटाचं ह्या सगळ्याला म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही रुजवण्यासाठी मांडणी केलेली आहे. आणि जोपर्यंत म्हणजे भारत देशात हे रुजत नाही तोपर्यंत भारत एक प्रजासत्ताक म्हणजे राष्ट्र म्हणून उदयास येणार नाही. तर त्यासाठी बाबासाहेबांनी जी उपाययोजना सांगितलेली आहे ती उपाययोजना बघा. पहिली उपाययोजना बाबासाहेब काय म्हणतात? सुरुवात कुठून केली पाहिजे तर बाबासाहेब म्हणतात प्रारंभ
जमिनीच्या वाटपापासून झाला पाहिजे. कोणती संकल्पना मांडलेली आहे? प्रारंभ जमिनीच्या वाटपापासून झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे की या देशामध्ये करोडो एकर जमीन ओसाळ आहे, पडून आहे. त्यासाठी बाबासाहेब काय म्हणाले? सरकारने, जे कोणी सरकार असेल त्या सरकारने भारत देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ह्या ज्या काही जमाती आहेत, ओबीसी मध्ये या काही जमाती आहेत, ह्या सगळ्यांना, जे भूमिहीन आहेत, ज्यांच्याकडे अल्प भूधारक आहेत, ज्यांच्याकडे फक्त 2 एकर 4 एकर अशी छोटीशी जमीन आहे किंवा भूमिहीन आहेत, अशा सर्व भारतातील करोडो लोकांना ही भारतातील ओसाड जमीन जी आहे ती वाटप केली पाहिजे, ती त्याला दिली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी संकल्पना मांडली, कसेल त्याची जमीन, कसेल म्हणजे त्याची मालकी, जो जमीन कसेल तो त्याचा मालक असणार, नाही काय, त्याला वाटप करा. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून, नाही काय, इंदिरा गांधी सरकार जेव्हा होतं, काँग्रेस सरकार जेव्हा होतं, त्यावेळेस त्यांनी 1976 मध्ये लँड सिलिंग ऍक्ट आणला. आणि लँड सिलिंग ऍक्टच्या अंतर्गत भारत देशामध्ये जी काही जमीनदारी होती, बाबासाहेब म्हणाले जमीनदारी नष्ट करण्याची गरज आहे, वतनदारी नष्ट करण्याची गरज आहे आणि जमिनीचं समान वाटप झालं पाहिजे. आणि म्हणून लँड सिलिंग ऍक्टच्या अंतर्गत, नाही काय, जमीनदारांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. आणि त्या काळामध्ये 1976 मध्ये सिलिंग ऍक्ट मध्ये सरकारकडे ज्या जमिनी आल्या त्या जमिनीचं वाटप म्हणजे आदिवासींना, अस्पृश्यांना, शेड्यूल कास्टच्या लोकांना, निरनिराळ्या म्हणजे जातींमधून आलेले जे लोक भूमिहीन मजदूर होते, अशा लोकांना जमिनीचं वाटप करण्यात आलं, नाही काय. ही संकल्पना नंतर राबवण्यात आली. पण आता मात्र, नाही काय, संपूर्ण भारत देशामध्ये हे काही रुजलं नाही. पण आर्थिक सत्ता परत म्हणजे त्याचं केंद्रीकरण व्हावं ह्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यात आलेली आहेत. आणि या सरकारने हा 1976चा सिलिंग ऍक्ट काढून टाकलेला आहे आणि परत म्हणजे भांडवलदारांकडे आर्थिक शोषणासाठी म्हणजे कशा प्रकारे जमिनी जातील त्या प्रकारची रचना म्हणजे तयार करण्यात आलेली आहे. तर पण मात्र बाबासाहेबांनी कोणती संकल्पना मांडली? ती जमिनीच्या वाटपा संबंधाने समान वाटप झालं पाहिजे, जेणेकरून म्हणजे ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होईल. त्याला जर 10 एकर, 15 एकर, 20 एकर अशी जमीन जर वाटप करण्यात आली तर त्यामुळे तो सधन होऊ शकतो आणि त्याचं योगदान राष्ट्राच्या संपत्तीमध्ये तो देऊ शकतो, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यामध्ये देऊ शकतो. बाबासाहेब म्हणतात फरक आहे. एक शेतकरी जो जमीन म्हणजे कसतो आणि उत्पादन प्राप्त करतो, तो त्याच्या कुटुंबासोबत, नाही काय, कुटुंबाचं पालन पोषण करण्यासोबत शेतकरी उत्पादन, राष्ट्रीय योगदान करत असतो, उत्पादनामध्ये, राष्ट्राच्या उत्पादनामध्ये तो योगदान करत असतो. आणि जमीनदार काय करत असतो? तर जमीनदार स्वतःच्या नफ्यासाठी काम करत असतो. स्वतःचा नफा वाढवणे म्हणजे राष्ट्रीय योगदान नव्हे. या पद्धतीने बाबासाहेब मांडणी करतात. आणि म्हणून म्हणजे शेतकरी हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आता जर पाहिलं तर म्हणजे भांडवलदाराकडे संपूर्ण शेतीचं म्हणजे आर्थिक केंद्रीकरण व्हावं आणि शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण व्हावं, नाही काय, ह्या दृष्टिकोनातून जे 3 विधेयक त्यांनी मांडलेले आहेत, ज्याच्याबद्दल म्हणजे आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्याच्याबद्दल खूप जास्त सांगण्याची गरज नाही. पण तुम्हाला लक्षात येत असेल की सरकारची पावलं कोणत्या दिशेने आहेत आणि आर्थिक म्हणजे विचार बाबासाहेबांनी कशा प्रकारे म्हणजे मांडलेला आहे. दुसरा उपाय बाबासाहेबांनी म्हणजे आर्थिक शक्ती म्हणून म्हणजे सरकारला आणि आपल्या सर्वांना चिंतनासाठी जो दिलेला आहे, आणि तो म्हणजे श्रम व संपत्तीचे संयुक्तीकरण. काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी? श्रम म्हणजे आपण जे म्हणजे ज्याला काय म्हणूया की आपण नोकरी करतो, आपण मेहनत घेतो, आपण शक्ती देतो, त्याला श्रम म्हटलं जातं. तर हे श्रम आणि संपत्ती याचं संयुक्तीकरण, नाही काय. आणि म्हणून तिथे बाबासाहेब काय म्हणतात की म्हणजे कंपनीमध्ये कामाला असताना किंवा सरकारमध्ये कामाला असताना म्हणजे आपला हक्क आहे, साप्ताहिक आपल्याला सुट्टी असली पाहिजे, कामाचे तास नियोजित असले पाहिजे. आणि म्हणजे बहुजन समाजाला म्हणजे तो जर आजारी पडत असेल, तो जर म्हातारा झालेला असेल,
नाही काय, एखादी कंपनी टाळेबंदी करून बंद करण्यात आलेली असेल आणि म्हणजे जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाला निरनिराळे भत्ते म्हणजे देण्यात येत असतील, तर कामगार वर्गाचं म्हणजे संरक्षण करण्यासाठी म्हणजे सरकारने जागृत असलं पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब? कामगाराचं संरक्षण करण्यासाठी सरकारने जागृत असलं पाहिजे, त्याला निरनिराळे भत्ते मिळाले पाहिजे. कंपनी जर टाळेबंदीच्या कारणामुळे बंद झालेली असेल तरी सुद्धा त्या कामगारांना वेतन मिळायला पाहिजे. आजारपणामध्ये आणि म्हातारा झाल्यानंतर सुद्धा त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने योजना केल्या पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे हक्क कामगारांचे म्हणजे आपण बजावले पाहिजेत आणि म्हणजे त्या कामगारांच्या हक्काचं रक्षण सुद्धा झालं पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी गरज कशाची आहे? तर बाबासाहेब म्हणतात याच्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना असल्या पाहिजेत. सरकार हे देणार नाही, याकडे दुर्लक्ष होईल आणि जाणीवपूर्वक म्हणजे आता एक कायदा आणण्यात आलेला आहे. ज्या कंपनीकडे कमीत कमी त्याला त्याच्यामध्ये म्हणजे काय मुभा देण्यात आलेली आहे, ज्या कंपनीकडे मिनिमम म्हणजे 100 कामगार आहेत त्याला ती मुभा देण्यात आलेली आहे मालकाला, तो कशाही पद्धतीने केव्हाही त्याला वाटलं तर तो त्या कामगाराला म्हणजे काढून टाकू शकतो. नाही काय? काढून टाकलं, कसलाही म्हणजे छोट्या मोठ्या काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची उपासमार झाल्याशिवाय म्हणजे राहणार नाही. आर्थिक दृष्टिकोनातून तो खचल्याशिवाय म्हणजे हे राहणार नाही. आणि म्हणून इथे कामगारांचे हक्कांचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेब सुचवतात की संघटना असल्या पाहिजेत आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि नैतिकता जर असेल तर संघर्षाच्या माध्यमाने, संघटनेच्या माध्यमाने कामगारांच्या हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. नाही काय? तिसरा उपाय आर्थिक दृष्टिकोनातून, सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून, संकटावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब सुचवतात आणि तो म्हणजे राजकीय हस्तक्षेप. कोणत्या क्षेत्रामध्ये? तर बाबासाहेब म्हणतात जातीवादाचं जे क्षेत्र आहे, ब्राह्मणवादाचं जे क्षेत्र आहे, जमीनदाराचं क्षेत्र आहे आणि या भारत देशातील ज्या कुप्रथा आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या म्हणजे अंधश्रद्धा आहेत, त्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुप्रथा नष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. कशी मांडणी करतात बाबासाहेब? कुप्रथा नाही काय, ज्याच्या म्हणजे मुळाशी भारतीय माणसाचं आर्थिक म्हणजे उत्थान लपलेलं आहे. अशा प्रकारच्या सगळ्या कुप्रथा म्हणजे त्याच्यामध्ये जातीवाद आला, जाती व्यवस्था आली, त्याच्यामध्ये ब्राह्मणवाद आला, त्याच्यामध्ये जमीनदारी आली, त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नाही काय 365 दिवस पाडण्यात येण्याच्या रूढी परंपरा आल्या. ह्या सगळ्या नष्ट करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप पाहिजे, सरकारने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारचे बाबासाहेबांनी उपाय सुचवलेले आहेत. त्यानंतरचा उपाय बाबासाहेबांनी सुचवलेला आहे आणि तो म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणाची प्रगती. संपूर्ण भारत देशातील तरुण वर्ग, मुलं मुली हे टेक्नॉलॉजिकली म्हणजे परफेक्ट साऊंड झाले पाहिजे. विज्ञानाची त्यांची कास असली पाहिजे, तंत्रज्ञानाची, टेक्नॉलॉजीची त्यांची कास असली पाहिजे. त्या प्रकारचं शिक्षण हे भारत देशातील म्हणजे सगळ्या प्रकारच्या म्हणजे जातीभेदाच्या बाहेर पडून, सामाजिक जाती व्यवस्थेच्या बाहेर पडून आपण हे सर्वांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून बघा सरकारने काही अंशी प्रयत्न केले पण कमी केलेले आहेत. पाहिजे तसे सक्षम प्रयत्न म्हणजे नाही आहे. आता प्रश्न आहे बघा की भारत देशातला तंत्र शिक्षणामध्ये म्हणजे आय आय टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, तिथून पासआउट झालेली मुलं, IIT मधून पासआउट झालेली मुलं विदेशामध्ये स्थानिक होण्याचा जास्त विचार करतात. कारण काय? तर भारत देशामध्ये त्यांच्या ज्ञानाची कदर नाही असं त्यांना वाटते. नाही काय? सगळ्या प्रकारच्या सुविधा, सगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजी नाही काय विदेशामध्ये त्यांना उपलब्ध होत असते म्हणून तिथे जाणं पसंत करतात. पण भारतात मध्ये योगदान द्यायला म्हणजे पसंती नाही. म्हणून म्हणजे त्या दिशेनं म्हणजे सरकारनं कार्य करण्याची गरज आहे. आणि आपण पाहतोय की निरनिराळे विकास महामंडळ तयार केलेले आहेत.
पण त्याच्यासाठी खूप अधिक प्रयत्नांची गरज आहे. महात्मा फुल्यांच्या नावाने विकास मंडळ आहे, आर्थिक विकास मंडळ, लोन दिल्या जातं, नाही काय, अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमाने आर्थिक विकास मंडळ आहे, बाबासाहेबांच्या नावाने आर्थिक विकास मंडळ आहे, पण पाहिजे तसे प्रयत्न होत नाही. छोटी छोटी लोनची व्यवस्था केलेली आहे, पण इथे बाबासाहेब म्हणतात की उद्योग समूह, यांत्रिकीकरण, तांत्रिक विकास आणि सतत म्हणजे निरनिराळ्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञानाचं संशोधन आणि निरनिराळ्या नव्या पद्धतीने म्हणजे उत्पादनाचा विकास करण्यासाठी शोध घेणे, या प्रकारच्या सुविधा म्हणजे सरकारने उपलब्ध केल्या पाहिजेत, जेणेकरून भारत देशातील तरुण जो आहे तो या प्रकारे विकसित होईल, तर म्हणजे आर्थिक म्हणजे दृष्टिकोनातून सक्षम होईल आणि भारत एक अतिशय चांगला राष्ट्र म्हणून म्हणजे उदयास येईल. आणि शेवटचा उपाय बाबासाहेब याच्यामध्ये म्हणतात तो व्यक्त करून आजचं प्रबोधन मी म्हणजे आटोपत घेतो आहे. तर बाबासाहेब याच्यामध्ये म्हणतात की लोकतांत्रिक स्वरूपाची निर्मिती करणे, कायमस्वरूपी कायमस्वरूपी विकास व आर्थिक संकट निवारण्याचे सामर्थ्य, नाही काय, कायमस्वरूपी विकास व आर्थिक संकट निवारण्याचे सामर्थ्य फक्त लोकतांत्रिक पद्धतीमध्ये आहे. सर्व क्षेत्रात सामाजिक, राजनीतिक, प्रशासकीय, औद्योगिक समता, बंधुत्व, न्याय असेल तरच आपल्याला यश प्राप्त होईल आणि भारत देशामध्ये लोकशाही म्हणजे टिकून राहील. आणि म्हणून बाबासाहेबांचा रोख, बाबासाहेबांची दृष्टी आर्थिक विकासाची लक्षात घ्यायची असेल तर बाबासाहेब काय म्हणतात, राजकीय क्रांती. काय म्हणतात बाबासाहेब, इतर जगामध्ये, इतिहासामध्ये हे दाखले आहेत की जगामध्ये राजकीय क्रांती ही सामाजिक समानतेत व आर्थिक समानतेवर अवलंबून आहे. कसं म्हटलेलं आहे, सामाजिक समानतेवर आणि आर्थिक समानतेवर राजकीय क्रांती अवलंबून आहे. आणि म्हणून 85% भागीदारी आर्थिक क्रांतीमधून येईल तर लोकशाही जिवंत राहील. आणि याला जर उपाय जर काही असेल तर तो म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार करणे होय. कारण की बौद्ध धम्माचं मूळ कशामध्ये आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायामध्ये आहे. आणि ही तत्व म्हणजे या देशाला सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी, आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी मदत करू शकतात. आणि सर्व स्तरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्व जर म्हणजे सर्व स्तरावर रुजवण्यात आली तरच भारत देशामध्ये राजकीय लोकशाही जिवंत राहील. अन्यथा बाबासाहेब म्हणतात की अराजकता निर्माण होईल आणि एक दिवस, नाही काय, ही अतिशय सुंदर व्यवस्था कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वॉर्निंग, अशा प्रकारची समज बाबासाहेब व्यक्त करत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या या म्हणजे प्रसंगी बाबासाहेबांच्या विचारांवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून चिंतन करून माझे काही विचार मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.